आता आजी तुम्ही लहानोजी महाराजाच्या दर्शनाला पेढा घेऊन गेले तो प्रसंग सांगा, कधी गेले होते? ती मला साल नाही आठवत. बरं. पण ते माझ्यासोबत माझा एक मामे भाऊ होता. बरं. आणि शिरपूर लग्न होतं. ते शिरपूर जवळ जायचे नाही. मग बा दर्शन करायचं बाबाजीचं आणि शिरपूरला मुक्काम करायचं म्हणून घेतला पेढा. तो काय मामे भाऊ काय नाही, अगो बघ घे म्हणे, आपल्या गावात वाटायला बरं होते म्हणे. मग लोकांची लाईन लागली, पाया लागायला लागणार, चालले लाईन बाय लाईन लाईन बाय लाईन. मारतं तोंड राय भिंतीकडे, पाट्या आपल्याकडे. आणि मी प्रसाद घेतला, लोक ठेवत जाय, त्यातला ते सूर्यकांत बाबाजी थोडसा टाके, मग तेल वापस करे. मी जशी पुडी ठेवली तशी ढुंग नका ठेवून दिली. असं का? बिलकुल काहीच नाही. हो. आणि चाल चाल म्हणे पुढे चाल म्हणे काही नाही, चाल पुढे चाल म्हणे. मग चाल लोक मग गर्दी राह, सरकाव पुढे आपल्याला थांबता नाही आलं. सेवेकरी तुम्हाला पुढं ढकलून दिलं? हो, चाल पुढे चाल म्हणे. हो, एवढं झालं फक्त. मग तुम्ही काय केलं? पुन्हा पेढा घेतला? मग पुन्हा पेढा घेतला गावात वाटायला प्रसाद म्हणून. गावातल्या लोक दर्शनाला गेलो बाबाजी आपल्याला काहीच नाही दिलं. मग काहीतरी न्याय लागेल. विचारलं नाही का कोणाला काऊन बा असं केलं असं? मी आता मग संध्याकाळी झालं तिथं शिरपूरचा पाहिजे होतं. आम्ही हा विशेष काय काढतो, दिला बाबाजीने ठेवून दिला. आपल्याला म्हणत काहीच राहत नाही, कळलं नाही. मग आता नंतर समजलं थोडं का बाबा त्यालाच वाटलं असं का काय का तू प्रसाद पाहिजे, तुझ्याच घरी मी येतो ना. अंबादास महाराजांनी नाही विचारलं का वडुरेवाले? ते नव्हते आमच्यासोबत. असं काय? त्याने विचारले त्या विषयाची भुलनच पडली. हो. म्हणजे तुम्ही जो कल्पना काढली, तर्क काढला का बा कायले तुले प्रसाद पाहिजे. हो. तर मग तुमच्या चांदूरच्या घरीच ते ठाणच आलं बा. हो. आता आमच्या घरी ठाण आहे. हिचा प्रसाद आहे महाराज, अंबादास महाराज. हो काय? इथं हिच्या तुळसबारी येते महाराजाची. आमच्या घरी. असं काय? रक्षाबंधनला. आणि समोर पूजा राहते. शिवरात्रीला तिथे राहते सवारी. तर ती 1982 ची जी पूजा केली होती तुम्ही, अंबादास महाराज वडुरावाले, ते कोणता दिवस होता? महाशिवरात्रीची होती का पूजा? महाशिवरात्र सोमवार. हो, सोमवार दिवशी होती. सोमवार 16 सोमवाराचं उद्यापन होतं ते संगम तीर्थावर. कोणत्या नदीचा संगम आहे तिथं? तिथं रायगड आहे, खोलाट आहे आणि एक माधुरी मसली नदी धानुरी म्हणते तिला. असं काय? 108 जोडपे होते का त्यावेळेस? 108 जोडपे होते. 108 जोडपे असून कुंड होती 108 कुंड होते. त्याच्यातून निघाले महाराज. त्याने शॉट 3-4 मारले, पण थो म्हणे एकच निघाला, बाकी काय निघत नाही. थो बघा विचार कर, थो काय विचारते आम्हाला आमच्या तालात पूजेच्या नाही म्हणे, काही माहीत नाही बाबा म्हणे आपल्याला. हो आहे, लागलेला आहे आमच्या इकडे आहे. अशा पद्धतीचा तो अनुभव होता. हो. तर आता थोड्याच वेळात आम्ही संगम तीर्थावर सुद्धा जाते ना तो घेऊन. आणि तिथे श्री समर्थ लहानोजी बाबांचं मंदिर आहे. फार चांगली गोष्ट आहे. मंदिर आहे समोर, याचं मंदिर आहे बजरंग बलीचं, आमने सामने. असं काय? हो. जय गुरुदेव. जय गुरुदेव.